जिथे आपले समर्थ रामदास स्वामी तपश्चर्येला बसले होते. आता ती यात्रा स्मशानात आली. ते गिरिधर पंतांचं प्रेम त्या मागून त्यांची सतीचं वाण घेतलेली ती तेजस्वी पत्नी तिथे चिता रचून तयार होती. त्यावर त्या कुलकर्णाचं प्रेम ठेवलं गेलं. त्या सतीचं दर्शन घ्यायला आजूबाजूच्या गावातल्या लोकांची ही गर्दी. त्या सतीनं आपल्या हातामध्ये पेटलेली मशाल घेतली आणि अग्नी लावण्यापूर्वी चितेला 3 प्रदक्षिणा घालायच्या आणि 3ऱ्या प्रदक्षिणेनंतर स्वतःच्या हाताने एकाला अग्नी द्यायचा आणि नंतर त्यात प्रवेश करायचा. इतक्यात तिचं लक्ष स्मशानाच्या बाजूला असणाऱ्या संगमाजवळच्या एका 15 वर्षाच्या तेजस्वी योग्याकडे गेलं. काय माहीत कुणास ठाऊक, पण तिच्या मनात विचार आला, मरता मरता या योग्याला नमस्कार करावा. म्हणून तिने आपल्या हातातला तो चुडा, ती मशाल कुणा एकाच्या हातात दिली आणि त्या योग्यासमोर येऊन उभी राहिली. त्याला अगदी लावून नमस्कार केला. तिच्या हातातील बांगड्यांचा खळ 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 असा आवाज झाला मात्र आणि ते योगी म्हणजे आपले समर्थ रामदास स्वामी डोळे बंद आहेत, ध्यानस्थ बसलेले. त्या बांगड्यांच्या किणकिणीमुळे डोळे बंद आहेत, ध्यानस्थ बसलेले. त्या बांगड्यांच्या किणकिणीमुळे समर्थ ध्यानातून बाहेर आले आणि त्यांच्या मुखातून अचानक आशीर्वाद बाहेर आला, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव.